नमस्कार मित्रांनो, आपण वाट पाहत असलेल्या पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार, वार्षिक 6,000 रुपये की 8,000 रुपये, हे आपण या व्हिडिओमध्ये साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता वितरित करण्यात आला होता आणि त्यामध्ये 93,000 शेतकरी हे अपात्र ठरवण्यात आले होते, म्हणजेच त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले होते। आता या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यामागचे कारणे कोणती होती, तर ती म्हणजे शेती क्षेत्राची उतारे जमा न केल्यामुळे, तसेच बँकेचे अकाउंट आधार कार्डशी लिंक न केल्यामुळे व ई-केवायसी न केल्यामुळे या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे। केंद्र सरकारकडून निर्देश काढण्यात आले आहेत की जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि या अनुषंगाने कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांच्या मार्फत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये गाव पातळीवर 45 दिवसांची एक विशेष मोहीम राबवण्यात येते आणि या मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची स्वयं नोंदणी व ई-केवायसीसाठी राज्यातील सर्व सामायिक सुविधा केंद्र म्हणजे CSC वर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। तर आधार लिंक बँक खाते उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांना यामध्ये सामायिक करून घेतलेले गेले। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी हे करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अपडेट नसलेल्या म्हणजेच लँड सीडिंग नो असणाऱ्या शेतकऱ्यांनी या आपल्या क्षेत्रातील तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे। जास्त दिवस होऊन देखील अपात्र शेतकरी आपले आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करत नाहीत, तसेच ई-केवायसी देखील करत नाही व त्यासाठी 15 जानेवारीपर्यंत गावागावात विशेष मोहीम राबवली जाते, जेणेकरून अपात्र यादीत असलेला शेतकरी पात्र यादीत यावा। मित्रांनो, 15 जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडे 15व्या हप्त्यासाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा नवीन तपशील जमा होणार आहे। त्यानंतर या तपशिलाची पूर्ण पडताळणी केली जाईल व त्यातून पात्र व अपात्र शेतकऱ्यांची यादी बनवून ती यादी केंद्र सरकारकडे पाठवली जाणार आहे आणि ही यादी केंद्र सरकारकडे पोहोचल्यानंतर 16व्या हप्त्याची वितरणाची तयारी सुरू होईल, म्हणजे 16वा हप्ता 15 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। मित्रांनो, आता प्रश्न उरला की हप्ता किती रुपयांचा मिळणार आहे, म्हणजे वार्षिक किती रुपये मिळतील। तर मित्रांनो, इथे गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे कोणत्याही योजनेची रक्कम ही अशी अचानकपणे वाढवता येत नाही। त्या योजनेच्या वाढीव दरासंदर्भात बजेटमध्ये एक विशेष तरतूद करावी लागते आणि त्यानंतर वाढीव योजनेची रक्कम लागू होते। मित्रांनो, या महिन्यामध्ये केंद्रीय बजेट सादर होणार आहे आणि या बजेटमध्ये जर का पीएम किसान योजनेच्या वार्षिक रकमेसाठी 8,000 रुपयांची तरतूद केली गेल्यास 6,000 रुपयांची ऐवजी 8,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। धन्यवाद मित्रांनो।